नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना आणि मास्क लावताय ना? घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद. तर मंडळी आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे माझा घर जावई होशील ना. पाहुयात पुढे. पुण्याला जाऊ का शूट नंतर? मग डायरेक्ट जाऊ. पण पाऊस आहे ना, तुला काय वाटतं? हा नको, उद्या पॅकअप जर लवकर झालं ना तर आपण दोघी एकत्र जाऊ. काय वाटतं? त्याच्याकडे गाडी आहे ना, ड्रायव्हर नको, मी चालू. काय पुण्यात लॉक? आता कुठे लॉकडाऊन? रात्री खेळ चालले. काय करतीस तू? चर्चा करतेय, बोलतेय स्वतःशी. का? कारण मी पुण्याची आहे. पुण्याच्या लोकांना सतत कोणीतरी चर्चा करण्यासाठी लागतं आणि समोर कोणी नसलं तर ते स्वतःशी चर्चा करतात. चिडलीस होय? मी तुझ्यासाठी एक शेरो शायरी केली, वाचू? हो. हे काय लिहूनच आणलंय. फूल खिले नहीं, फूल खिले नहीं, आज गुलशन ग्रोवर पंकज उदास है. फूल खिले नहीं, आज गुलशन ग्रोवर पंकज उदास है. काय बोलतोयस? अरे केल, फूल खिले नहीं, आज गुलशन उदास है ते. हाँ, फूल खिले नहीं, आज गुलशन उदास है. फूल खिले नहीं, आज गुलशन उदास है, क्योंकि मेरा महबूब मायूस है. क्योंकि मेरा महबूब मायूस है. वाचतोयस ना? हाँ. अरे क्योंकि मेरा महबूब मायूस है ते. सॉरी जमत नाही तर कशाला करतो रे फालतूगिरी? मला जादू पण येते, दाखवू का? नाही, राहू दे. तू ना हे सगळं फालतूगिरी करत राहा अशी, आणि माझं लग्न झालं ना की कळेल तुला. हा? हो, काय सांगतेस? तुझं लग्न? अगं सांग, मी काय करू? हा, कुठलं मंगल कार्यालय बुक करू? सांग, मी काय पण करीन तुझ्यासाठी. तू फक्त हो म्हण, काय करू सांग. मग माझा नवरा हो ना. अरे व्हायला काय आता? म्हणजे मी बाप होणार? काय रिएक्ट होतो जरे? हे म्हणजे मी नवरा होणार? जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ दे. मी तुझ्या पायावर पाय ठेवायचा असतो. हा, काय मला वाटतं मला ठेवायचंय म्हणून कोणाचा फोन? कुणाचं? हा तोच मुलगा आहे त्याच्याबरोबर माझं लग्न ठरलं. हा, काय काय म्हणतो? हॅलो. हॅलो, मी डॉक्टर सुयश बोलतोय. मी तुम्हाला इकडे भेटायला आलो. तुम्ही कुठे आहात? मी इथेच आहे. हा, आलोच मी. एक मिनिट. हा, लग तू तुम्हाला इथेच भेटायला येणार आहे. जा. हाय, तुम्ही कोण? मी आता फोन केला होता ना. डॉक्टर नाही आले? मीच डॉक्टर. तुम्हाला इंजेक्शन म्हणायचंय का? हाऊ फनी. मीच डॉक्टर सुयश. एक मिनिट. बाय एनी चान्स तुम्ही लहान मुलांचे डॉक्टर आहात का? बरोबर ओळखलं तुम्ही. मीच डॉक्टर सुयश. तुम्हाला माझं स्थळ सांगून आलंय. तू घरी सांगून आलायस का रे? नाही, आई ओरडेल म्हणून विचारतीये. ए सुया, कुठं राहिला रे तू? हे घरी तू तंगडच मोडते चांगलं. मी उद्या येतो तुम्हाला बघायला. आणि हो, तुमच्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मी घर जावई व्हायला तयार आहे. मी येतो सर उद्या.
अगं काय तू याच्याशी लग्न करणार आहेस? हो तू असं करत राहिलास ना तर होईलच त्याच्याशी माझं लग्न. नाही नाही, उद्या तुला बघायला तो नाही येणार. आधी येईल आदिनाथ कोठारे. अरे आदित्य आहे रे ते, तेवढं तरी पाठ कर ना. Damn it. अरे हा आधी तर आपल्या आधीचा निघाला. ऑलरेडी मुलगी बघितली त्यांनी आहे ना. हो. अरे पण त्याचा काय उपयोग आहे? तिच्या घरच्यांना कळेल ना की हा डॉक्टर नाही म्हणून. काय उपयोग आहे? सगळं उघडं पडेल ना. काय उघडं काय पडेल? अरे सलग 5 वाक्य दिली तर तू ऍक्टर म्हणून उघडा पडतो, डॉक्टर म्हणून तो पडणार ना. नाही नाही, आपण त्याला उघडं पडून द्यायचं नाही. नाही नाही, त्याला घर जावी होऊ द्यायचं नाही आपण. हो पण मग नेमकं करायचं काय आपण? आपल्या घरी न्यायचं आपण. चला बसूया. कसं चला. अरे विचार करायला बसूया. दुसरं काही सुचत नाही का? आज माझ्या मुलीला बघायला डॉक्टर येणार आहेत. सगळी तयारी छान झालेली. एक मिनिट, हे काय? हे काय? हे काय ठेवलंयस तू? सफरचंद ठेवलंयस इकडे? अरे तुला काय मुलीचं लग्न मोडायचं आहे का? ते म्हणतात नाही का, ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. जाईल ना तो मुलगा निघून. श्रीमंत श्रीमंत म्हणते, जरा चांगले पंचेस मारणं. हे काय काय श्रीमंतीचे पंचेस आहेत का? गप्प बसा तुम्ही. बसा. साई, हे बघ मी रेडी झालेलो आहे. हा, हा? बरं हे झालं. कपडे नीट व्यवस्थित घातलेले. ती मुलगी कुठे आहे तुझी? अरे हे तर पहिल्याच एंट्रीचे कपडे आहेत. कोट घातलाय ना तू, तरी कुठे चेंज केलेस? हे घातले त्यालाच 2 तास लागले. हा, चल. साई, आले आले आई, कुठे गेली? सावली दूर जाते जरा मी तयारच आहे. अरे वा. बॅग तरी काढायची, लग्नाची वेळ आहे नाही. तेवढी तरी तयारी करायला पाहिजे होती. वा. कंटिन्युटी आई. अरे लवकर आलीस. नाही मला काढलं हिरोईन, आता जरा उशीर करशील. हिरोईन आहे पण माझं नाव विराजच थोडी नाही. तू उशीर लावतो. हो तो सेट वरती हिरोईन पेक्षा जास्त वेळ लागतो तयार होऊन यायला. अरे बापरे. हा? पण त्याचं नाव विराजच नाही, आरामास पाहिजे होतं. हा श्रीमंतीचा विनोद होता तुझा. एखादा चालते, तावड्यांना आवडतात. वा वा तावडे काका, माझा नाही चालला कणस. खूपच लांबचा होता. त्यांनी कणस ना पार दाणे निघेपर्यंत घोटला. साहेब 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 साहेब, अरे थांब, आला. पाहुणे आलेत. हा? पाहुणे. पाहुणे आले? पाठव पाठव पाठव. हा आपल्या घरात कधी आला पण? असू दे आई, आपण श्रीमंत आहोत ना. या. अरे या या या. या ना. नमस्कार. मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कुठे भेटलो का आपण याच्या आधी? हा ते परवा नाही का, कुत्र तुमच्या मागे लागलं होतं. तुम्ही जॉगिंगला गेला होता तवा, आणि मी म्हणलं हाड. अच्छा अच्छा, ओके ओके ओके, असू द्या. बाई पण कुत्र का मागे लागलं होतं यांच्या? त्या कुत्र्याची बिस्किट खात होते, काय करणार त्याच्यात? काय हो, 2 आणायची तरी घरी. आई काय चालू आहे? या ना तुम्ही. बसा बसा ना, बसा ना. एक मिनिट, हा? मी तुमचा फोटो पाहिला होता. फोटोत आणि तुम्ही इथे असं प्रत्यक्षात थोडे वेगळे वाटताय हो मला. हा मी फोटोत वेगळाच दिसतो. ऍक्च्युअल मध्ये ना मी लय हँडसम आहे. नाही उलट म्हणायचं होतं ऍक्च्युली मला. आई अगं काय तू त्यांना प्रश्न विचारतेस? त्यांनी मला प्रश्न विचारायला हवेत ना. हा म्हणजे वा, लगेच आतापर्यंत ती नाही म्हणत होती ना. काय ग, आणि मुलगा आवडला वाटतं तुला? हो त्यांना बघितलं आणि मला म्हणजे माझा विचारच बदलला एकदम. अच्छा अच्छा,
आई वडील कुठे आहेत, काय करतात? काय माहिती काय माहिती? काय कसलं उत्तर आहे, काय माहिती? सिरियल मध्ये दाखवलेच नाही ना, मग मी कसं दाखवणार? हा ऍक्च्युली मी बघते तुमची सिरियल नाही आहेत आई वडील ते दाखवले. आई वडील का नसेल दाखवले? पण कसं आहे ते 4 मामा आहेत, त्यांचा पगार परवडत नाही, त्यांचा पगार केवढा, मग परत आई वडील दाखवायचे, मग ते किती खर्च. तरी मी सांगत होते मला कमी खर्च नाही तरी मला थोडं जरा संशय येतोय. तुम्ही खरंच डॉक्टर आहात? हा म्हणजे काय? अरे हे काय उगाच घातलंय का मी घटस्फोट? स्टेथोस्कोप. हा तेच ते हेडफोन. हा मग हेडफोन ना यानेच ऐकतात ना ते. काय हृदयाची धडधड यानेच ऐकतात ना. हृदय अरे इथं नसतं का हृदय? नाही, हृदय जागा चुकली, तिकडे असतं ते. हृदय हे 2 असतात का? एकच असतं ते. हा तुम्हाला कळलं? अहो ते ठोके ऐकायचं असतं नाही का? ठोके ऐकायचं. हा ते जाऊ द्या ना, तुम्ही तर कुणाला सांगताय ऐकायचं? नाही नाही, मी त्यांना ऐकायचं नव्हतं सांगत. गपची बस. तुझं ना सगळा कच्चा चिठ्ठा बाहेर काढेल, लक्षात ठेव. हो काय बोलताय तुम्ही? हे सगळी माहिती बाहेर कुठून झालं? डॉक्टर कुठून झालं तुम्ही सांगा मला. सांगा. हा कुठून? कुठले डॉक्टर आहे तुम्ही? सर चला सर. मामा कोण आहे ते? मी यांचा स्टुडंट आहे. तुम्ही यांची स्टुडंट? हा हे मी तुम्हाला यांचं स्टुडंट म्हणणं म्हणजे सुनील तावडे हे तुषारला गुरु मानण्यासारखं आहे. तसं नाही काय, तो त्यांचा मोठेपण आहे. गपची बस. अरे काही लाज लज्जा वाटू दे. तुझं नाव घेतलं ना स्क्रिप्ट मध्ये, गुपचूप बस. चला ना सर चला ना. काय होतं माहितीये का सर, आम्हाला शिकवतात ना, म्हणजे एक दिवस जरी त्यांनी क्लास नाही घेतला ना तर कसंच होत एकदम. कसंच होत एकदम. नाही, तू हो पुढं बस, मी आलोच. चला ना नाही तू हे असं कसं बोलता तो तुमच्या बरोबर तुमचे स्टुडंट? ते मित्र आहेत ना माझे मित्र. विद्यार्थी हा मित्र असतो. काय साधारणपणे शिकवलं तुम्हाला यांनी? कालच सलाईनला सुईने भोग कसं पाडायचं हे शिकवलं यांनी. बापरे, कठीण आहे खूप. बापरे. सर चला ना, ग्लास भरूया. इमर्जन्सी अरे बापरे. इमर्जन्सी. हे काय? याच्यावर मार कोण आहेत सगळे? सरांचे पेशंट आहेत हे. साधं बिस्किट ग्लुकोज करून खातोय. थांबा. बिस्किट आहे ते. सर हॉस्पिटलमध्ये नव्हते ना, म्हणून त्यांना इकडे डायरेक्ट घेऊन आलो. इमर्जन्सी सर. कसली इमर्जन्सी? काय झालं यांना? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथं माझ्या घरी माझ्या मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहे, पेशंटला बघण्याचा कार्यक्रम नाहीये. हा हे बघा, तुम्ही जा ना हॉस्पिटलमध्ये जा, मी तिकडे येतो. अरे, इथं मुली बघायचा कार्यक्रम चालू आहे. पण हे कसं काय होऊ शकतं तुमचं? इमर्जन्सी सांगा ना, काय नाही. अहो, डॉक्टर 2 मिनिटं इमर्जन्सी सांगा. डॉक्टर साहेब काय माहिती का, वडापावच्या गाड्यावरचे सगळे वडापाव यांनी खाल्ले. हो बाई, अरे मग होईल ना तो बरोबर. त्यात काय वडापाव खाल्ले म्हणून? कढई सेकट खाल्ले तरी वडापाव. म्हणजे फाडावं लागणार कन्फर्म. हो नाही हो असं फाडू नका. पिझ्झा पण निघेल बाहेर. अरे कोणाला कशाचं आणि कोणाला कशाचं. भाजीत भाजी मेथीची आणि नाव घेते सशाचं. तुमचं नाव घेतलं ना, कशाचं सशाचं. तावडे बस. काय चालू आहे? सशेच. अरे कोणाच कुठं काय चालू आहे? काय चालू काय? हे बघा ऐका माझं, तुम्ही जा हॉस्पिटलला जा, मी तिथे येतो. इथं मुली बघायचा कार्यक्रम चालू आहे ना. कसं काय शक्य आहे? तुमचं लग्न तर ऑलरेडी झालंय ना. माझ्याशी ह्याचं लग्न नैना तू. नैनो मैं सपनों में मेरा सजना मेरे सजना पे तेरा दिल आ गया. ते सजना पे दिल आ गया. ते ततयपर्यंत जाऊ दे. अरे काय चालू आहे? आपल्या पोरीचं काय चालू आहे? तुझं ततया चालू आहे? हा हे अरे हा एक नंबर फ्रॉड माणूस आहे हा. हे बघा काही बोल नका, मला बेडूक म्हणायचं नाही, सांगून ठेवतो. बेडू काय? बेडू कुठं म्हणलं? बोलले ना फ्रॉग आहे. फ्रॉग. अरे हुकेल फ्रॉग. फ्रॉग नाही, फ्रॉड. एक नंबरचा बोगस माणूस आहे तू. हा
ठीक आहे आम्हाला हे लग्न मान्य नाहीये हा हा बस ते रुटीन चेकअपचं करून घेऊया का चुप बस. हे बघा हे लग्न होणार नाही म्हणजे नाही बस अरे पण नाही ना बस तू या हा निर्णय प्लॅनमध्ये शेवटचा आहे. सामील आहेस? मी काय मग म्हणतो काय करू नाही. आता स्किट मध्ये पण मला सामील करून घेतलंच नव्हतं ना आणि दिसले नाही तर परडे नाही ना म्हणून मी आले अरे काय मामा माझं लग्न मोडलंस तू अरे तुझ्या भल्यासाठीच केलंय. काय भल्यासाठी हे घर जावई बनवणार होते तुला. काय मग नाही तथापि तो मामा साधं साधं बोल साधं. नाही नाही हे बघ सई तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला घर जावई व्हावंच लागेल घर बायको व्हावंच लागेल तरच तू घरी यायचं ठीक आहे बस मी तयार आहे. झालं तुमचं समाधान अरे मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. वा वा तुम्ही येऊ शकता आमच्या घरी. वा. हो मी येते आणि ही तुमची तिकीट तिकीट कसली? गावाला जायची. गावाला कोण जात आहे? तुम्ही उद्याची तिकीट आहे. मी याला आधीच सांगितलं होतं की तुमच्या घरात यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना गावाला जावं लागेल. कारण काय आहे इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक मी करू शकत नाही आणि त्यातून तुमच्या घरात कामाला बाई नाही. बाप रे मला तर वेळ लागेल एवढं काम करून. सो उद्या तुम्ही सगळेजण गावाला निघून जा. ही तुमची तिकीट. बस झालं साई बस झालं. काय बोलतेस कळतं का तुला? गावाला जायचं उद्या गावाला जायचं मी तर म्हणतो आताच निघा. वा वा. तर अशा पद्धतीनं आमची एक मालिका आम्ही तुमच्या समोर सादर केलेली आहे आणि झी मराठीवरती जशा मालिका घडतात तशी आमच्याकडे घडते. आता हिचे हे काही भाग तुम्ही बघितले. तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा तुमची मालिका जितकी पुढे जाईल तितकी ही सुद्धा मालिका पुढे पुढे जात राहणार आहे. मी काय म्हणतो काय आजोबा वगैरेचं पण चालेल मला. या वेशामध्ये तरी आम्ही लेडीज जिंदाबाद हे पर्व अनाऊन्स केलेलं आहे. त्याला दम नाही अजून. त्याच्यातून काही लेडीज येतील त्याला म्हटलं मी तुला रिलीफ असणार आहे. पण बघूयात आपलं हे प्रहसन या पाहुण्यांना कसं वाटलं. आदित्य तुला कसा वाटला आमचा हा सिरियलचा भाग आणि आमचा आदित्य? धमालच होता आणि भाऊदादाला म्हणायचं की तू हँडसम दिसतोस म्हणजे चुकून माझंच कौतुक केल्यासारखं वाटेल असं वाटत आरशात बघितल्यासारखं वाटत होतं थोडंसं. नाही पण भाऊ वाटत होता थोडा अरे थोडा सेम आदित्य. सेम सेम टू सेम. आणि असं लग्न किंवा वेड यातलं एक नक्की सिरियल मध्ये आम्हाला लागेल नक्की. वा 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 वा. पण याच्यामध्ये एक मुद्दा होता की सगळ्यात जास्त नटायला वेळ विराजसला लागतो. बरं हे काय आमचं स्वतःचं म्हणणं नव्हतं. आम्ही तुमच्या काही टीमच्या मेंबर्स कडून माहिती घेतली तर सगळ्यांचं एकमत झालं. एक सगळ्यात सोपा याच्यावरचं कारण आहे की मी सेटवरतीच राहतो. आता कोरोना चालू असल्यामुळे मी सेटवरती राहतो. त्यामुळे मला याची सवय लागली होती की साधारण कॉल टाईमला उठायचं, सगळे रेडी होऊन नाश्ता वगैरे करेपर्यंत पोचायचं आणि मग हळूहळू 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 जरा त्याच्यामुळे त्याला हळूहळू ती सवय लागली. पण काय आपण पुण्याचे आहोत त्याच्यामुळे आपलं आरामात असलं पाहिजे आणि ते सिद्ध करतो. तिला नाही मान्य. ती पुण्याची असून तिला मान्य नाहीये. तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? हे खरं आहे का एवढा वेळ लागतो? कारण ती पुण्याची आहे. हो सांगितलं बरोबर. नाही म्हणजे मी आधी असते जनरली सेटवर आणि मग तो येतो. आम्ही उलट म्हणतो तो हिरोईन आहे खरं तर आणि मी हिरो आहे. हो तेच तुमच्या सिरियल क्रिएटिव्हली हा, म्हणजे तसंही खरं होतंय ते. म्हणजे तूच खबर दिली असतं. मी नाही दिली मला. तर मंडळी माझा होशील ना या मालिकेतले सगळे कलाकार आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं खूप गप्पा होणार आहेत. आता आपल्या पाहुण्यांपैकी मामांकडे मी येणार आहे. विद्याधर जोशी यांच्याकडे मी येणार आहे. इतके लोक सगळे तुम्ही एकत्र राहताय आणि आता एक कुटुंब बनलंय त्याबद्दल काय सांगा? नाही मुळात आम्ही तिघे पूर्वीपासून मित्र आहोत. त्यामुळे एकत्र काम करायला खूप वर्षांनी आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे एक वेगळीच मजा येते. बरं हा आमचा जादूगार भाचा जो आहे तो पण खूप छान आमच्याशी असं एकत्र येऊन गप्पा मारत किंवा काही करतो अशातला भाग नाही. खूप आमच्यामध्ये येतो अशातला भाग नाही. पण त्याचं एक अस्तित्व सतत तो बघत असतो काय चाललंय काय नाही. आपलं माझं काम खूप सोपं असतं. धोनी बॅटिंग करत असलं आणि आपण नॉन स्ट्राईकला असलो की काय करायचं? आपण आउट व्हायचं नसतं, फक्त त्यांना मॅच जिंकू द्यायची असते. तसं माझं काम. तरी आमचा निखिल रत्नपारखी आज आलेला नाही तर तो पण एक फार मजा येते सेटवरती. वा वा काय छळत असतं ते सतत आम्ही सगळ्यांनाच.
वा, विनय सर, इतकी वर्ष तुम्ही टेलिव्हिजन केलेलं आहे, नाटक केलेलं आहे आणि आता या सगळ्या अवली कलाकारांच्या बरोबर तुम्ही एकत्र काम करताय, तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आता लक्षात आलं की हे किती अवली आहेत असं म्हणजे मी उगाचच बदनाम म्हणजे अवली. कारण हे खरे अवली आहेत. पण खरं सांगतो म्हणजे ते आमचं लोकेशन एवढं सुंदर आहे आणि येऊरला आहे मोठा बंगला, त्याचं मोठं म्हणजे आवार आहे, म्हणजे क्रिकेटची मॅच होऊ शकते असं वगैरे सगळं आहे. म्हणजे आम्हाला ते फील येतं की आम्ही पिकनिकला चाललोय तिकडे आणि तो रस्ता पण घाट वगैरे टाईप आहे सगळं वगैरे जाताना, म्हणजे फावल्या वेळात आम्ही शूटिंग करतो. एवढं खेळीमेळीचं वातावरण असतं, म्हणजे वाटतच नाही की काय शूटिंगसाठी आलोय वगैरे असं. वा, क्रिकेटचा तुम्ही उल्लेख केला आणि क्रिकेटचं आणि तुमचं नातं तर सगळ्यांना माहितीच आहे. इतकी वर्षे तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळलेले आहात आणि तुम्ही कॅप्टन होतात. रुईया कॉलेजचे तुम्ही कॅप्टन होतात. पण इतकी वर्षे तुम्ही क्रिकेट खेळत आहात, क्रिकेट मिस करता का किंवा आत्ता खेळता का? नक्कीच. कारण फ्रँकली स्पीकिंग तेच माझं पॅशन होतं क्रिकेट. म्हणजे ॲक्सिडेंटली मी ॲक्टर झालो असं झालंय. खरं तेच पॅशन होतं. पण ते जे काय करायचं त्याला 100% द्यायचं ह्या केलेलं आहे. पण बरं झालं ते. हो, त्यामुळे इकडे ऍक्टिंग मध्ये बॅटिंग आम्हाला बघायला मिळते ती त्या कारणामुळे कदाचित. वा वा, पण मजा येते ज्या वेळेला ही सगळी मंडळी एकत्र असतात. आणि आता तर काय ही मालिका वर्षानुवर्ष चालणार आहे, त्यामुळे तुमची मालिका जशी पुढे जाईल तशी आमची मालिका पुढे जाणार आणि तुम्ही त्याला दाद द्यायला इथे असणारच. सुनील तावडे सरांकडे आता मी येणार आहे. सगळ्यात ते म्हणाले वयानं मोठे, हे म्हणजे काय विनोदच केला त्यांनी. अफवा आहे. अंधश्रद्धा. हा, अंधश्रद्धा खरं तर. फक्त ते आता डाय करतात पांढरा हे कुणाला माहिती नाहीये, नाहीतर ऍक्च्युली ते काळेच केस आहेत, हे मी मागे पण एकदा बोललोय. करेक्ट आहे. आता ही नवी मालिका, नवं कुटुंब, काय सांगाल? नवीन मालिका म्हणजे कसं आहे की खूप दिवसांनी मी खूप वर्षांनी करत होतोय की झीची, त्यामुळे आपलं घरचंच कार्य असल्यासारखं आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी आम्ही एकत्र कामानिमित्त आम्ही एकत्र काम करायला लागलो आणि पुढे काय घडणार हे आमच्या लक्षात आलं की जी कास्ट होती, बाप्पाबरोबर मी आमची एक संस्था आहे आंतरनाट्य, त्यामध्ये आम्ही दोघं एकत्र काम केलं. विनयबरोबर मी काम केलं नव्हतं, पण तो जवळचा मित्र आहे आणि आम्ही एक सिरियलमध्ये वगैरे काम केलं होतं. त्यामुळे केलं ना आपण. नाही ना, नाटक कुठे केलं होतं? साष्टांग नमस्कार. काय आता बघ, असं काय झालं माहितीये का? काय त्याचा दोष नाही, वयाचा दोष. नाही, त्याचा काही संबंध नाही माझा, काय वय. ते पण आहे अंधश्रद्धा. तर हा साष्टांग नमस्कार, पण ते फार कमी प्रयोग केले होते त्यामुळे कदाचित लक्षात नसेल. पण आम्ही ही सगळी एकत्र टीम, आम्ही ऑलरेडी आमचं एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग होतं किंवा आम्हाला आमची केमिस्ट्री म्हणा, ते शब्द वापरतो आपण केमिस्ट्री वगैरे, तर ते आमची ऑलरेडी झाली होती. त्यामुळे मी काय करणार हे मला ह्यानं माहिती आहे, ह्याची ॲक्टिंग स्टाईल कशी आहे ती मला माहिती आहे, बाप्पाची ॲक्टिंग स्टाईल कशी आहे ती मला माहिती आहे आणि हे काय करणार, रिॲक्शन कसे देणार हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे सीन जे करताना आम्ही बारकाव्या सकट आम्ही सीन करतो आणि इम्प्रोवाईज स्वतःहून इम्प्रोवाईज करतो सीन आणि त्याची मजा घेतो. आणि मुळात मी सगळ्यांना सांगतो की जेव्हा आपण स्वतः मजा घेतो तेव्हा त्या सीनमध्ये खूप मजा येते आणि लोकांनाही मजा येते. वा 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 वा. आता मी येणार आहे अतुल काळे सरांकडे. खरं तर या मालिकेमध्ये सध्या ते विलन बनतात हळूहळू, म्हणजे आता प्रायमरी स्टेजचे विलन आहे ते. पुढे सगळ्यात बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे की जसं हे लग्नाकडे जाईल तसं ते आणखीन काय काय करणार आहेत. सर, कसं वाटतंय तुम्हाला ही भूमिका करताना आणि आता प्रतिक्रिया काय येत आहेत लोकांच्या? अरे फॅन्टॅस्टिक रिॲक्शन्स आहेत सगळ्यांच्या आणि माझी पहिलीच मालिका आहे. थोड्याशा या फॉर्मॅटला मी घाबरलो होतो की कसं जमेल, कारण लोकांनी खूप काही सांगितलं होतं की मराठी सिरियल करायची म्हणजे. पण मी खूप कम्फर्टेबल आहे इकडे. म्हणजे गौतमी, सुलेखाताई यांच्यावर काम करताना हे सगळे दिग्गज जे आहेत त्यांच्यावर काम कधी करायला मिळते. तसा माझा आणि विनय सरांचा एक सीन झाला तर मजा येते आणि मी कम्फर्टेबल आहे, कारण अनिकेत इज अ वंडरफुल डिरेक्टर आणि आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर आणि मला काही ॲक्टिंग करावी लागत नाही, कारण माझी मुलगी आता जवळजवळ हिच्या वयाची आहे आणि मला अशीच वागणूक घरी मिळते. आय एम व्हेरी कम्फर्टेबल. आणि बाहेर लोक आता भेटतायत तेव्हा तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळतात? कारण दिग्दर्शक म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी माहिती आहात, पण आता ॲक्टर म्हणून लोकांच्या समोर तुम्ही आलेले आहात. हो, म्हणजे तसं खूप काम झालं, पण मालिकेमुळे जी काय
जे आपण जे फेमस होतो किंवा लवकर लोकांच्या लक्षात येतं. बेसिकली माझा जो डायलॉग आहे सगळ्यांना ए झिरो झिरो आणि माझे फॅन्स जे आहेत यू बी सरप्राईज्ड की 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुली 4 वर्षाची मुलं हे मला मेसेजेस पाठवतात. मी हे पाठवलं होतं पण ग्रुपवर, ए जरा झिरो बोल ना, ए झिरो हे वाक्य बोलून दाखव ना वगैरे. आणि माझेच डायलॉग मला बोलून दाखवतात, टायटल सॉन्ग गाऊन दाखवतात. आणि लहान मुलं आहेत, म्हणजे आय डोंट नो, आय एम सरप्राईज. पण एक आय एम फिलिंग व्हेरी हॅपी. खूप खूप बरं वाटतं मला. वा 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 वा. खरं तर हे ए झिरो तुमचा हा डायलॉग आहे ना, त्याच्यावरती शाहरुख खानने सुद्धा परवा ट्विट केलं की माझ्या पिक्चरच्या आधी आला असता तर पिक्चर तरी चालला असता. ए झिरो. क्या बात आहे. वा. सुलेखाजी आता तुमच्याकडे येणार आहे. तुमची नोकझोक सुद्धा फार गमतीदार आहे त्या मालिकेमधली, आम्हाला आवडते. आणि तशी एक श्रीमंत बाई सुद्धा इकडे आम्ही सादर केली. काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतं ही मालिका करताना? खूप मजा येते सगळे सीन्स करताना. आणि इनिशियली थोडीशी धाकधूक होती की एवढी स्ट्रिक्ट, म्हणजे वॅम्प नाही आहे ती, पण एक खूप स्ट्रिक्ट आई आहे आणि मुलगी खूपच गोड आहे. आणि ती दोन्ही कॅरेक्टर्स आमचे हिरो हिरोईन आहेत ते इतके गोड आहेत आणि मी एकटी आहे जी त्यांच्या कम्प्लिटली विरोधात आहे. तर मला आधी थोडीशी भीती वाटली होती की बाहेर लोक कसे रिॲक्ट करतील. पण मला असेही लोक भेटलेत, एस्पेशली आया, की नाही तू करतेस ते अगदी बरोबर आहे आणि मुलगी म्हणजे तरुण मुलींना असंच धाकात ठेवायला पाहिजे असतं. सो आय एम व्हेरी हॅपी. बापरे. वा 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 वा. मंडळी, प्रत्येक बापाला आपली मुलगी आवडतच असते. प्रत्येक बाप तिच्यावरती मनापासून प्रेम करतो आणि तिला म्हणत असतो मी हवं ते तुझ्यासाठी करेन. पण याचा अर्थ मुलींनी वेगळाच घेतला आणि प्रचंड खर्च करायला सुरुवात केली तर मग बापाच्या डोक्याला ती डोकेदुखी ठरू शकते. अशीच एक मुलगी आपल्या बापासह इथे येणार आहे. बघूयात काय घडतंय. आणि हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत पूर्वा शिंदे आणि उमेश जगताप. एक धागा सुखाचा अंधर धागे दुखाचे, एक धागा. काय 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 चाललंय काय? हा काय चाललंय? हो पप्पा, आपला टाइम आलाय, आपला टाइम आलाय. हा टाइम आला. हे बघ, बकेट घे, जा तिकडे, हांडा तिकडे ठेवला, दुसरं कोणतरी यायच्या अगोदर जा. जा जा जा, लाईनला लाग, जा चल. का? आपला टाइम आलाय ना. हो पप्पा, बादली भरायच्या रांगेत आपला टाइम आलाय असं नाही म्हणते मी. मग तर डोक्यात नुसतं आपलं बादली आणि भांड. हो पप्पा, आपला टाइम आलाय, आपला टाइम आलाय आलाय, आपला टाइम आलाय, नुसता आपला टाइम आलाय. कधी एकदा वर जातोय असा माझा टाइम आलाय. का पप्पा, तुम्ही टेन्शन मध्ये आहे का? आणि हे काय कसला हिशोब करताय? तू आतापर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब करतोय. कशावर एवढा खर्च केलास ग? कशावर केला खर्च? ते मी माझ्या बोटांवर नख बसवून आलीये. बोटांवर नख बसवत नसतात ग, नख आपोआप येतात. किती खर्च आला? 2500. हा 2500 नखांना? नखांना नाही, एका नखाचे 2500. 2500चा नख करून करायचं काय? शेवटी खाजवायचंच आहे ना. आणि अशा 2500च्या नखानं डोकं खाजून पंच निघत नसतो. त्यासाठी उपजतच काहीतरी लागतं. ओ, स्पर्धा आमची आहे ना आता. कळलं? पण त्यासाठी 2500? ते तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, तुम्ही काही बोलू नका. हे कसं दिसतंय तेवढं सांगा. एकदम हटके ना, एकदम हटके. मला चटके लागतात नुसते. हे कशाला चिटकवलं गे? वाढले असते ना आपोआप. अहो पप्पा, त्याच्यावर हे डिझाईन करून मिळतं, ते कसं आपोआप येणार? अगं डिझाईन करून तरी काय फायदा? तू दिवसभर नुसती नखं खातच असते. म्हणजे तू 2,500 नखं खाणार आणि मला भिकलाच लावशील. मग हसायला काय झालं? अहो मी ते क्विक इमॅजिनेशन केलं. काय इमॅजिनेशन केलं? तुम्ही भीक मागताना कसे दिसाल? काय पोरगे का काय? आणि हे काय घेतलंय नवीन मफलर? कुठे मफलर? हे काय आहे? अहो हे मफलर नाहीये, याला हेडफोन्स म्हणतात. त्यातनं गाणी ऐकतात. हेडफोन्स? किती रुपयाला आहे? हे
10,000. 10,000 अगं ह्याला तर वायर पण नाही. विसरली का वायर घ्यायचं? अहो पप्पा ते वायरलेस हेडफोन्स आहेत, याला कॉर्डलेस म्हणतात, कॉर्डलेस. ह्या पूर्ण माझी सगळ्यांसमोर इज्जत काढलीस. शी, हे काय नवीन मोबाईल? मार्केटमध्ये नवीन आहे, नवीन 5 कॅमेराचा मोबाईल आहे. तर बापाचा मोबाईल बघ, असे 5-10 बटन दाबली ना तेव्हा कुठं येईल येतो इथं मेसेज मध्ये. आणि 5 कॅमेराचा मोबाईल. पप्पा मी तुमच्यासाठीच घेतलाय हा मोबाईल, तुमचे फोटोज काढायला. अगं पण एका कॅमेऱ्यानं काढता येतो ना फोटो. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तुमचा फोटो एका कॅमेऱ्याने नीट येत नाही. मग म्हटलं 5 कॅमेराचा मोबाईल घ्यावा, निदान एका तरी बरा येईल. पुन्हा ते सारखे सारखे मोबाईल बदलण्यापेक्षा ना एक काम कर, बापालाच बदल. वाव, काय वाव, माझा खर्च तरी वाचेल. वायफाय खर्च होणार नाही. कसला वायफाय खर्च करते मी? 10-10 हजाराच्या जीन्स घेतेस तू. आता बाप असे फाटकी बनाने वापरतोय. माझा बाप ना मला 7वी पर्यंत त्याने साधी चप्पल दिली नव्हती. मी खरी सॉरी सांगते ना. हो, आजोबांनी नवस धरलेला, मला जर पहिला मुलगा झाला तर मी त्याला 7वी पर्यंत अनवाणी पायांनी फिरवेन. त्यामुळे तुम्हाला 7वीत पहिली चप्पल मिळाली. ते असू दे, पण आता तुला 4 शूज आहेत रनिंग साठी. हो, मग मला लागतात, मी रोज रनिंगला जाते ना. अगं पण तिकडे टेकडीवर जाऊन नुसतं फोटो काढते आणि फेसबुकवर टाकतेस. ओ पप्पा, तुम्हाला ते काय सोपं वाटतं का? असा कॅमेरा उचलायचा, असा असा अभिनय करायचा, हावभाव आणायचे थकल्याचे, आणि तोच अभिनय जरा स्किट मध्ये कर, म्हणजे आपलं स्किट असं उचलेल. पप्पा पप्पा काय पप्पा? हा, तिथं रनिंग करून आली की घरात दुसरी वेगळी चप्पल. कोण वापरतं का असं? हो, आलिया भट्ट वापरते. अगं तिचा बाप महेश भट्ट आहे, मला जमणार आहे का तसं? त्याच्यात माझ्यात काहीतरी साम्य आहे का? आहे की. काय? तुम्ही पण खाजवता ना. हे बघ, तू ना जास्त खर्च करू नको, तू अति खर्च करतेस. तू ना बचत करायला शिक. हो पप्पा, मी बचतच करते. हे बघा, 4 दिवस झाले, 4 दिवस मी अजून हेअर स्पाला गेले नाहीये शहरात. बघा, हे शहरात हेअर स्पाला गेले नाही, ह्याचे हेअर स्पा. ऐका ना, नाही तुम्ही सेलिब्रिटी पॅटर्नचे विनर आहे वगैरे ते ठीक आहे, हं, पण हे असे पंच मारले ना तर ते ट्रॉफी काढून घेतात. काय सांगते? हो, त्यामुळे जरा चांगले विनोद करा. हे जरा कट करा बरं का. बहुतेक अक्कस किटच कट करायला लागतंय. तुमच्या म्युझिक सारखं. माझ्या नको, तुमचं बघा तुम्ही काय ते. अगं ए, विषय बदलू नको. एवढे कपाटात लिपस्टिक आणून टाकले तिकडं, कशाला आणले एवढे? लागतात मला. आणि पप्पा, त्यात मी काय तुमचा खर्च नाही केलेला, त्यात मी तुमची बचत केली आहे. बचत केली? कशी केली? हे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. एक लिपस्टिक तिकडे 999 रुपयाला होती आणि 10 लिपस्टिक होत्या 10,000 रुपयाला. तशा मी मग 10,000च्या 10 लिपस्टिक आणल्या आणि तुमच्या 10 रुपयाची बचत केली. हे बघ, तुझा दिवसभराचा लिपस्टिकचा जेवढा खर्च आहे ना, गरीबाची 4 घरं अशी रंगून होतील. पप्पा, तुम्हाला ना त्यातलं खरंच काही कळत नाही. ते मॅचिंग साठी लावावं लागतं. साधारणतः मुली ड्रेसवर मॅचिंग लिपस्टिक घेतात, तू लिपस्टिकवर मॅचिंग ड्रेस घेतेस. मग आता नसतात म्हणल्यावर घ्यायलाच लागतात. नसतात? हा, घरात बघितला किती ड्रेस आहेत ते. आज एक ड्रेस घातला तर 1 वर्षानंतर त्याचा नंबर येत असेल, तो ड्रेस पण म्हणत असेल, अरे बापरे, आपल्या मालकीन गेले काय वाचत. काय बोलताय तुम्ही? गेली? मग हो, एकुलती एक लेक आहे मी तुमची. नाही, तू मला सांग, तू त्या वाढदिवसाला मला 10,000 रुपयाला चुना लावलास, त्याचं काय केलं मला सांग. हं, हो बरोबर आहे. तेवढ्या पैशांमध्ये आपण अख्ख्या घराला चुना लावला असता. 10,000 रुपयाचं काय केलं ते सांग मला आधी. पप्पा काय करणार, बर्थडे होता, पार्टी दिली. पार्टी 10,000 रुपयाची? अगं आम्ही हुरडा पार्टी करायचो 4-5 जण मिळून, कित्येक तास, तरी 50 रुपये आम्हाला पुरायचे ग. काय सांगताय? मग 50 रुपयात कित्येक तास पार्टी? हे बघ, वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा ना जरा तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, अभ्यास कर जरा. हा, अभ्यासावरून आठवलं. पप्पा 10,000 रुपये द्या. का? कशाला? परीक्षा येते, मला टेबल लॅम्प हवाय. अगं आम्ही 4-5 जण मिळून कंदिराच्या उजेडात रात्रभर अभ्यास करायचो. मग दिवसा काय करायचे? दिवसा करायचं ना उजेडात अभ्यास. अगं दिवसा काम असायची मला, शेती जाऊन काम करायचो. राहू दे बर का, आजोबांनी सांगितलं मला किती काम करायचे तुम्ही ते. अगं त्या टरबुजाच्या वेलीला मी पाणी घालायचो पिपात, एक पिप लागायचं मला तिकडं. 30 वेलींना पाणी घालायचो.
हो, आणि त्याच वेलींना पाणी देताना तुम्ही रोज 2 वेली पायाखाली तुडवत होते. असं करत करत 15 दिवसात तुम्ही अख्ख्या शेताची नासधूस केली. सगळं सांगितलंय मला आजोबांनी. ते सगळं चुकून झालं होतं. हा, असू दे, द्या 10,000 रुपये. सकाळी मी तुला 4,000 रुपये दिले होते स्कूल बॅगसाठी. कुठे आहेत सांग? एवढीच 4,000 रुपयाची? अगं आम्ही ती बियाण्याची पिशवी असते ना, त्यातमध्ये पुस्तकं टाकातून जायचो शाळेत. 4,000 बॅग? पप्पा, ते आता जुनं झालंय. हे नवीन फॅशन आहे. कसली फॅशन? म्हणजे जेवढं शॉर्ट तेवढं महाग. म्हणजे आता ह्याचा खिसा विकत घ्यायचा तर आपल्याला 8,000 रुपये मोजावं लागतील. अगं मग पुस्तक कुठं ठेवायचं? पुस्तक ठेवायचे कुठं, कॉपी ठेवायची ह्याच्यात. म्हणजे एखाद्या आवडत्या विषयाची कॉपी ठेवायची आणि मोबाईल आणि मेकअपचं सामान बसलं की झालं. म्हणजे तू कॉलेजला मेकअपचा पैसा माझा उडवणार? माझा पैसा म्हणजे काय गुलालासारखा आहे का तो उडवायला? हे बघा पप्पा, बदलत्या काळानुसार बदलायला जमलं पाहिजे. आई आई काय 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 झालं? 8 लाख रुपये डेबिट झालेत माझ्या खात्यातून. चिल 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 चिल. कुठे जायचंय? अहो, चल नाही म्हणत आहे, चिल म्हणतीये. चिल चिल. मी कार मागवली. हा, कार? अगं मी लहानपणी शाळेत चालत चालत गेलो गं, सायकल सुद्धा घेतली नाही. तू कार घेतलीस आता? अहो, सायकल घ्यायला तुम्हाला चालवायला आली पाहिजे. तुम्ही साधं त्या आकाश पाळण्यात बसायला पण घाबरता, सायकल कधी चालवणार? आणि हे बघा पप्पा, तुमची शाळा इथे होती, इथं इथं गावात, आणि मला तिकडं पार तालुक्यात जायला लागतं. अगं पण एवढं सुंदर टमटम आहे आपल्या गावात, त्याने जायचं ना तालुक्याला. अहो पप्पा, ते टमटम कधी येणार, कधी टाकणार, कधी जाणार? पिंकी बघितले का? खतरा आहे. ओ पप्पा, अहो काय बोलताय? मी म्हणते ती मेकअपवर किती खर्च करते ते बघितलंय का? हो, करणारच ना खर्च ती. म्हणजे अगं तिचं पार्लर आहे, इतरांचा मेकअप करते, मेकअप करून पैसे कमवते. ही म्हणजे ती स्वतःच्या मेकअपला स्वतःचा खर्च नाही करत? हे बरं झालं पप्पा तुम्ही मला सांगितलं, नाहीतर मी तिला उगाच माझ्यापेक्षा ग्रेट समजत होते. काय काय? मी उगाच तिला माझ्यापेक्षा ग्रेट समजत होते. हे बघ, अशी पैसे खर्च करून ना तुझी अक्कल पण तू खर्च करून टाकली. ओ पप्पा, तुम्ही माझी अक्कल काढू नका. मला 50,000 द्या, मला होम थिएटर आणायचं. काय काय काय? होम थिएटर आणायचे, 50,000 द्या. तू ना मला एवढं बुडवलंयस ना, 1 रुपया पण माझ्या खात्यात नाही. आता तुझ्यासाठी असा पोरगा बघावा लागेल जो फुकटात लग्न करेल तुझ्याशी. कोण करणार आहे तुझ्याबरोबर लग्न? आहे ना एक. कोण? तो शेजारचा बंटी. बंट्या? तो का करेल लग्न? प्रायर कमिटमेंट. अहो म्हणजे आमचं ठरलंय आधीच एकमेकांशी लग्न करायचं. काही झालं ना तर मी तुझं त्याच्याबरोबर लग्न होऊ देणार नाही. पप्पा, हे बघा, तो एकमेव असा मुलगा आहे जो मला म्हणाला की तुझ्याशी लग्न करताना मला 1 रुपया पण नकोय. आता तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला पैसे देऊन लग्न करायचंय का फुकटात नवरा हवाय? मला कशाला फुकटात नवरा पाहिजे? अगे पुरी. मित्रांनो, आपल्या या नवीन पर्वात म्हणजेच लेडीज जिंदाबाद या पर्वात आपल्या लेडीज त्यांच्या झणझणीत मसालेदार चविष्ट विनोदी रेसिपी घेऊन येणारच आहेत. पण यातल्या तडाखेबाज सादरीकरणाचा सन्मान तर झालाच पाहिजे, हो ना? आणि म्हणूनच या पर्वात प्रत्येक मंगळवारी आपण निवडणार आहोत तिरुमाला एडिबल ऑइल तडाखेबाज परफॉर्मन्स ऑफ द वीक. आणि त्या तडाखेबाज स्पर्धकाला मिळणार आहे द कुटे ग्रुप यांच्या तिरुमाला एडिबल ऑइल कडून एक गिफ्ट हॅम्पर. तर या आठवड्याचा तिरुमाला एडिबल ऑइल तडाखेबाज परफॉर्मन्स ऑफ द वीक आहे किराणेवाली लव्ह स्टोरी स्किट. आणि विजेत्या आहेत भक्तिरत्न पारखी. छान वाटतं की आज या निमित्तानं तुम्ही इथे आलात आणि सोशल डिस्टन्सिंग राखून आपण हा कार्यक्रम सगळ्यांच्या समोर सादर केलेला आहे. मला विराजच तुला विचारायचं की तू जादूगार पण आहे, दाखवा ना आम्हाला एखादा, आम्हाला बघायला आवडेल मंचावर. या ना प्लीज. 2 टाळ्या विराजसाठी झाल्या पाहिजे.
तर बेसिक जादू दाखवतो. मला जास्ती मजा कशाची वाटायची जेव्हा मी जादू शिकायला लागलो की हात चलाखी किंवा मला हातात काय करता येईल, कारण त्याचे मोठे सगळं हत्ती गायब करणं वगैरे ते जादूगाराला काहीच नाही करायला लागत, कारण ते सगळं सेट असतं. त्याला फक्त वा केलं की काहीतरी घडतं. पण हात चलाखी कशी जवळनं करावी लागते, तर त्यामुळे मी पत्ते घेऊन आलोय. तर मला एक कुणीही मामा फक्त लागतील. कोणीही मामा, तुम्ही सांगा. यू टेल मी, कोण कोण याला तयार आहे? दादा मामा. जनरल पत्ते हे, याची मजा अशी आहे की जादू करणार आहे, पत्त्यांनी करणार आहे म्हणल्यावरती एकच गोष्ट सगळ्यांना सुचते की म्हणजे तुम्ही पत्ता चूज करायचा आणि तुम्ही खरंय. पत्ता ओळखणार. पण आज इथं आपण एवढ्या मोठ्या रंगमंचावर असल्यामुळे मी ह्याच्यावर एक खूप मोठा प्रकार करणार आहे. मी एका वेळेस एक नाही 2 पत्ते ओळखणार आहे. 2 माणसं. दोघांनी आपापलं एक बोट असं करा. आणि पत्ते आपण बघू शकतो सगळे वेगवेगळे आहेत. ह्याच्यात काय करायचं, कुठेही बोटाने टच करायचं. अच्छा, फक्त टच कुठे? करायचं. हे हे केलं 100%. Yes. शेवटचा पत्ता मी दाखवणार आहे, येस. कुणालाही दिसू द्यायचा नाही. हां. हातात घे. ओके, कुणालाही नाही, ऑडियन्सला नाही, बापा काकाला नाही, नक्कीच नाही. सेम कुठेही बोट. हे काय आहे, हे 100%. शेवटचा पत्ता घ्यायचा आहे. हा पत्ता घ्यायचा. हां, कुणालाही दाखवायचं नाही. आता आपण काय करूयात, तिकडे बघूयात. तुम्ही बाकी सगळ्यांना तो पत्ता दाखवा. आपण नाही बघायचं, आपण बघायचंच नाही, आपल्याला कळलंच नाही पाहिजे, कारण नाहीतर मग कसं कनेक्शन आपण टेस्ट करणार. झालं बघून? वळू का? याच्यामध्ये कुठेही ठेवून द्या, स्वतःच ठेवा, हवं तेवढ्या वेळा पिसा. झालं? सेम. आता आपण इथे बघतोय, तुम्ही पत्ता सगळ्यांना दाखवा, आपण नाही बघायचा, बघायचंच नाही आपल्याला. काही चिचे नाहीतर काय, कळलं तर मग कसं कनेक्शन करणार. झाला? वळू? वळतो आहे आता. कुठेही ठेवून द्या, कुठेही ठेवायचं. कुठे हवं तिथे. पिसा. लावले. वा, हे काय आपल्याला आयुष्यात जमलेलं नाही. आता मी एका वेळेस दोघांचेही पत्ते शोधणार आहे. या ट्रिकचं नाव सांगतो. या ट्रिकचं नाव आहे ॲलिगेटर. ॲलिगेटर. का ते सांगतो. ॲलिगेटर बघितली आपण सगळ्यांनी, सुसर. हो. तिचं तोंड कसं असतं तसा असा हात करा दोघांनी ऑडियन्सकडे. ही जरा ॲडव्हान्स लेवलची ट्रिक आहे, त्यामुळे मी पत्ता ओळखू शकतो, पण कुठला कोणाचा आहे हे मात्र जरा ओळखणं अवघड आहे. त्यामुळे प्लीज सांगा की हा माझा पत्ता, जर मी करेक्ट ओळखला असेल तर. ओके, रेडी? यस. कोणाचा आहे? हां, आपण तो तुझ्या हातात ठेवून द्यायचा घट्ट. आता एक पत्ता आपण ओळखलेला आहे, दुसरा पत्ताही जर ओळखला तर मात्र आपली ट्रिक अगदीच सक्सेसफुल झाली असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी राणी. येस, नो, नो, सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं कळतंय नो. जवळपास होता, म्हणजे ऍटलिस्ट किल्लूवर किंवा ऍटलिस्ट राणी होती. हरकत नाही. आपण एक काम करूयात, हा पत्ता हातामध्ये ठेवूयात आणि हात मगरमच्छ, उघडा तोंड, हात ठेवला. आता आपण वेगळ्या पद्धतीने हा पत्ता शोधूयात. कुठले असतील असं वाटतं? चौकट राणी. एसपी काय का राणी. किल्वर राणी हातात होती ना, मग हातात कुठली आहे? स्पीक एक का तुझ्या हातात कुठलं आहे? थँक्यू, थँक्यू, थँक्यू. वाव. शाबास, शाबास, शाबास. थँक्यू. वा 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 वा. धन्यवाद. सोशल डिस्टन्सिंग राखून ही जादू मला आवडली. जोरदार टाळ्या. तर मंडळी, काय मजा आली ना? अशीच मजा करण्यासाठी मंडळी आपण भेटणार आहोत, हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.